नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हास्यचित्रातील मुलं या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। हास्यचित्रातील मुलं या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे आणि याच्यामध्ये आपण पाठाच्या खालील प्रश्नोत्तर अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील फरक लिहा। व्यंग्यचित्र आणि हास्यचित्र। तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, व्यंग्यचित्र आणि हास्यचित्रामधील फरक लिहायचा आहे। तर तुम्हाला इथे मी उत्तर दिलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकतात। व्यंग्यचित्रात हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेले असतात आणि हास्यचित्रामध्ये काय असतं की हास्यचित्रांचा केवळ हसवणे हा मुख्य उद्देश असतो। पाठाच्या पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं की नाही शिकलो आपण। पहिल्या परिच्छेदमध्ये सांगितलं की हास्यचित्र म्हणजे काय असतं की केवळ त्याचा उद्देश हसवणे असतं, पण व्यंग्यचित्रामध्ये हास्याबरोबरच काही गमतीशीर विचार सुद्धा मांडल्या जातो। प्रश्न दुसरा, वैशिष्ट्य लिहायचे आहेत तुम्हाला। व्यंग्यचित्राची काय काय वैशिष्ट्ये असतात ते। तर इथे तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने व्यंग्यचित्राचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे। पाहूया आपण व्यंग्यचित्राचे वैशिष्ट्य। व्यंग्यचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे। केवळ हसवणे हा हेतू नसतो। व्यंग्यचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते। व्यंग्यचित्र गमतीदार विचार मांडलेला असतो। हे झाले व्यंग्यचित्राचे वैशिष्ट्य। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, व्यंग्यचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा। बघूया ह्या प्रश्नाचं उत्तर। व्यंग्यचित्राचा केवळ हास्य हा हेतू नाही। व्यंग्यचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो। माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंग्यचित्रामध्ये असतो। व्यंग्यचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुण दोष मांडते। उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठामध्ये हंगेरियन व्यंग्यचित्रकार याचे व्यंग्यचित्र दिले आहे। येथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टूलवर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलिन वाजवत आहे। प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे। नेक्स्ट स्लाइड वरती मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू करत आहे। या चित्रातून लहान मुलांना मोठ्या आकाराच्या वस्तू आवडतात। त्यांना मोठ्या आकाराच्या वस्तूंचे जास्त आकर्षण असते हे लक्षात येते। वय वाढल्यावर वृत्तीमध्ये प्रगल्भता येते। बाह्य आकारांचे आकर्षण संपते। छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो। दोन्ही व्यंग्यचित्रावरून व्यंग्यचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हे सिद्ध होते। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या स्लाइड मध्ये मी दिलेलं आहे। आता बघूया पुढील प्रश्न। आतापर्यंत आपण प्रश्न 3 पाहिलेले आहेत। आता प्रश्न क्रमांक 4 पाहूया। प्रस्तुत पाठातील व्यंग्यचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंग्यचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दात लिहा। आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वमताने अभिव्यक्तीप्रमाणे लिहू शकतात। बघूया या प्रश्नाचं उत्तर मी काय सांगितलेलं आहे। प्रस्तुत पाठातील व्यंग्यचित्रांपैकी मला आवडलेले व्यंग्यचित्र जागतिक कीर्तीचे व्यंग्यचित्रकार R.K. लक्ष्मण यांचे आहे। या व्यंग्यचित्रात एक न्हावी एका लहान मुलाचे केस कापत आहे। त्याच्या स्वतःच्याच अंगावर कितीतरी मोठे वाढलेले केस असताना तो विचित्र पद्धतीने बसून त्या मुलाचे केस कापत आहे। त्या मुलाचा चेहरा पाहण्यासारखा झाला असून तो खूप कंटाळलेला वैतागलेला दिसत आहे, तर न्हावी तेवढ्याच उत्सुकतेने केस कापण्यास तत्पर दिसत आहे। चित्रकार R.K. लक्ष्मण यांनी हे चित्र खूप अद्वितीय पद्धतीने रेखाटलेले आहे। आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वमताने लिहू शकता। आता ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मी तुम्हाला व्यंग्यचित्रामध्ये काढलेल्या न्हाव्याचं चित्राचं वर्णन केलेलं आहे। तुम्ही त्या लहान मुलीचं चित्र सुद्धा वर्णन करू शकता की त्याच्यामध्ये कशा रीतीने भौमितिक आकार दर्शवण्यासाठी व्यंग्यचित्रकाराने एक वेगळ्या पद्धतीने
सृजनशीलतेचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मुलगी रोपट्याला पाणी पाजत आहेत आणि धडा शिकवताना जे मी तुम्हाला तो पॅराग्राफ एक्सप्लेन केलेला आहे तर ते तुम्ही ह्या प्रश्नामध्ये ते उत्तर तुम्ही याच्यात सुद्धा लिहू शकतात। पुढचा प्रश्न आहे, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते या संबंधी तुमचे विचार लिहा। उत्तर पाहूया। व्यंगचित्र रेखाटणे ही एक कला आहे। व्यंगचित्र रेखाटण्यासाठी निर्मळ आणि निरागस अंतःकरणाची गरज असते। व्यंगचित्रकाराला जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे। गुण दोष दाखवताना शक्यतो माणसांची खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा। रेषा नाजूक तरीही ठसीव असायला हव्यात। उत्तर कंटिन्यू आहे। गमतीशीर मनात गमतीशीर विचारांची रुजवणूक होते, त्यासाठी व्यंगचित्रकाराचे मन गमतीशीर असावे। जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषातून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे। चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे। मन पूर्वग्रह दूषित नसावे। हे सर्व गुण ज्यामध्ये आहे ती व्यक्ती निश्चितच अप्रतिम व्यंगचित्र रेखाटू शकते। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर पाहूया। लहान मुले निरागस असतात, त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्या। शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान असायला हवा। लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्य चित्रकाराला अवगत असायला हवी। या प्रश्नाचं उत्तर पुढील स्लाइडमध्ये कंटिन्यू आहे। लहान मुलांचे मानसशास्त्र हास्य चित्रकाराला समजणे सर्वात महत्त्वाचे आहे। हास्य चित्रकार वयाने कितीही मोठा झाला तरी त्याचे मन लहान बालकासारखे बालबोध असायला हवे। त्याच्यामध्ये लपलेला बालक जागृत ठेवणे गरजेचे आहे। या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड असते असे मला वाटते। आता बघा, तुम्हाला एक खाली चित्र दिलेलं आहे आणि ह्या चित्रावरती तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत। विचार करा आणि सांगा। आता बघा, इथे तुम्हाला चित्र दिसत आहे का? कशाचं चित्र आहे हे? आता इथे बघा, पाणी विक्री केंद्र म्हणजे पाणी विकत दिलं जात आहे। आता जर पाहायचं म्हटलं तर आपल्या देशाची फार मोठी समस्या आहे पाण्याची, पाणी टंचाई। तर त्याच्या संदर्भात हे चित्र तुम्हाला दिलेले आहे। आता इथे बघा, कोणी माणसं लाईनीत उभे आहेत, भरपूर दिसत आहेत की नाही आपल्याला? ही लाईन बघा किती लांबवर गेलेली आहे आणि कोणी माठ घेऊन उभा आहे, छोटं मटकं आहे, कोणी हंडा कळशी आहे। हा बाबांनी तर काय घेतलेला आहे, म्हातारे व्यक्तींनी, वयोवृद्ध व्यक्तींनी पाण्याच्या बॉटल हातामध्ये घेऊन तो लाईनीत उभा आहे। आता बघूया ह्या चित्रावरती तुम्हाला कोणते कोणते प्रश्न उच्चारलेले आहेत। प्रश्न आहे, शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते? ही समस्या का निर्माण झाली असावी? पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर कल्पना करा व लिहा। ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? या समस्येसंदर्भात घोष वाक्य तयार करा। तर बघा, ह्या चित्रावरती तुम्हाला हे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांची आता आपण चर्चा करूया। आता हे जे पहिलं बघा, आपण पहिला प्रश्न तर पाहिलं की शेजारील चित्रात कोणती समस्या दिसत आहे, तर पाण्याच्या समस्या दिसत आहे, पाणी टंचाई। नंतर ही समस्या काय निर्माण झाली असेल की आपण पाण्याचा दुरुपयोग केला म्हणून ही समस्या निर्माण झाली। वेळेवरती आपण पाण्याचा सदुपयोग केला असता तर आज आपल्याला ह्या समस्येला सामोरे जावे लागले नसते। नंतर पाण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च करा। आता बघा, इथे पैसा तर जातच आहे पण वेळ सुद्धा जाते ना, की पाणी लाईनीमध्ये उभं राहून भली मोठी रांग लागलेली आहे आणि मग याच्यामुळे आपला वेळ सुद्धा खर्च होत आहे। आणि ह्या समस्येसाठी आपण कोणते उपाय सुचवले पाहिजे सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ थांबवायचा आहे 2-3 सेकंदासाठी
आणि नंतर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहून झाल्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ पॉज करून चालू करून ह्या प्रश्नाची उत्तरं पाहायची आहेत. लिहिली का सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं? चला मग आपण पाहूया. आता प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगते. प्रश्न पहिला आहे की शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की शेजारील चित्रात पाणी टंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते. प्रश्न दुसरा, ही समस्या का निर्माण झाली असावी? उत्तर पाहूया. पाण्याचा गैरवापर करणे, पाणी प्रदूषित करणे, उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य मार्गाने पाण्याचा साठा न केल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. पुढील प्रश्न, पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर कल्पना करा व लिहा. आतापर्यंत निसर्गात विनामूल्य मिळणारे पाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागले तर इतर गरजेच्या गोष्टी विकत घेणे कठीण जाईल. आता बघा, पाणी आपल्याला निसर्ग मोफत देतो, म्हणजे पावसाळ्यातून जे पाणी येतं त्याच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. मग आपण जर अशा निसर्गाद्वारे मिळणाऱ्या विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टींसाठी जर पैसे खर्च केले तर आपल्याला इतर गोष्टींसाठी पैसे उरतील का? तर नाही. महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पैशाविना पाणी नाही व पाण्याविना जीवन नाही अशी परिस्थिती येईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामासाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर व शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतील. पुढचा प्रश्न, ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तर बघूया आपण. पाणी विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाय करणे अत्यंत गरजेचे किंवा आवश्यक आहे. 1. पाण्याची बचत करणे. 2. पाण्याचा गैरवापर टाळणे. 3. जल प्रदूषण टाळणे. 4. पाण्याचा योग्य साठा करणे. 5. पाण्याविषयी जनजागृती करणे. 6. शोषखड्डे व बंधारे बांधणे. आता पुढचे प्रश्न बघूया. या समस्येसंदर्भात घोषवाक्य तयार करा. बघूया कोणते कोणते घोषवाक्य आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवा, पाणी वाचवा, कितीही येऊ द्या आणीबाणी, जपून वापरूया आपले पाणी. नंतर आहे पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन. ह्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जे आवडतील ते घोषवाक्य तुम्ही लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हास्यचित्रातील मुलं ह्या पाठाचं सेशन क्रमांक 1, 2 आणि 3 ह्या सेशनमध्ये आपण हा पाठ संक्षिप्त रूपाने, विस्तारित रूपाने अभ्यासला आणि सेशन क्रमांक 4 मध्ये या पाठाचा स्वाध्याय पाहिला. हा पाठ इथे संपला. धन्यवाद.